देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असून 2024च्या निवडणुका या अखेरच्या निवडणुका असतील। त्यामुळे सर्वसामान्य जनताच आता निर्भय बनून मोदींचा हिटलरशाही साम्राज्य उलथून टाकतील असा विश्वास ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलाय। दसरा चौकात आयोजित केलेल्या निर्भय बनोसभेत ते बोलत होते। या सभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत भाजप हा धर्म आणि जातीचं राजकीय भांडवल करत असल्याची जोरदार टीका करण्यात आली। आम्ही निर्भय कोल्हापूरकर यांच्या वतीनं दसरा चौकामध्ये निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते। आमदार सतेज पाटील, आमदार PN पाटील, आमदार जयश्री जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले। या देशात जनताच सार्वभौम आहे हे आता मोदी आणि शहा विसरले असल्याची टीका त्यांनी केली। या देशात कुणीही सुरक्षित नसून महिलांवर अत्याचार होत असताना मोदींना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही। देशात ज्या पद्धतीनं द्वेषाचं आणि हुकुमशाहीचं राजकारण सुरू आहे ते पाहता निर्भयपणे आता सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे। भाजपनं जातीयवादाचा अजेंडा सोडला तर त्यांच्यासोबत देखील जाण्याचा विचार करू। या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर बोलताना डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी आंबेडकरांचे वंशज जातीयवाद्यांसोबत जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते पाहता महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करणं सुरू असल्याची टीका त्यांनी केली। यांचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा यामध्ये फरक आहे। रामाला प्रायव्हेट कंपनी केल्यासारखं भाजपवाल्यांनी बोलू नये असा इशारा देत हिंदू धर्माचा मूळ आशय बदलण्याचं काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली। राजकारणासाठी आमचा राम आम्ही तुम्हाला वापरू देणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आमच्या हिंदुत्वाची चिंता करू नये। आम्हाला नकली हिंदू नको आहेत। आमच्यावर हल्ले करा, काय वाटेल ते करा, मात्र ही मोहीम आता आम्ही थांबवणार नाही असा इशारा डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी या निर्भय बनो सभेतून दिला। गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं सर्वसामान्यांसाठी अनेक कायदे केले, मात्र हे कायदे आणि घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात काँग्रेस कमी पडली अशी खंत त्यांनी या जाहीर सभेत व्यक्त केली। गेल्या 10 वर्षात मोदींनी सर्वसामान्यांसाठी एकही कायदा केलेला नाही। देशात जातीय द्वेषाचं राजकारण सुरू आहे। हिंदूंच्या मूळ परंपरेलाच घाव घालण्याचं काम संघ परिवार करत असून आता त्यांना हाकललं पाहिजे असं डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी सांगितलं। मला इकडे आल्यावर माने साहेबांचे स्वातंत्र्य सैनिक त्यांची आठवण झाली। रत्नाप्पा कुंभारांचं मला इथं स्मरण झालं की काय माणसं होती। या माणसांनी हे घडवलं, हे उभं केलं, हे या दोघांना विध्वंस करू द्यायचा नाही म्हणून 140 कोटी भारतीयांची ती आज जिम्मेदारी आहे की यांना हाकललं पाहिजे। खुन्शीचं राजकारण सुरू झालं, सगळीकडे खुन्नस, महाराष्ट्रात तर खूपच जास्त। काय भाषा बोलण्याची, कोण हे लोक, कुठून आले माहीत नाही। काही हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आमच्यावरच्या हल्ल्यानंतर की काय हल्ला हा वाईटच, जे ज्यांनी केलं त्यांना शासन होईलच, पण उच्च पदस्थानाबद्दल बोलताना सांभाळून बोललं पाहिजे। म्हणजे काय, म्हणजे मोदी शहांविरुद्ध आम्ही बोललो तर फडणवीस तुमचे कार्यकर्ते रस्त्यात आम्हाला मारून टाकणार आहेत का हे एकदा सांगून टाका महाराष्ट्राला। म्हणजे काय, या विधानाचा अर्थ काय। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दलित, अल्पसंख्याक, सर्वसामान्य नागरिक, महिला आणि शेतकरी यांच्यावर सुरू असलेले अत्याचार पाहता या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टीका केली। ज्यांना भारताचा राष्ट्रध्वज मान्य नाही, ज्यांना संविधान मान्य नाही, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचं स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो हे देखील दुर्दैवी असल्याचं ॲडव्होकेट सरोदे यांनी सांगितलं। एकीकडं श्रीरामाचं नाव घेऊन राजकारण सुरू आहे तर दुसरीकडं कोट्यावधी लोक भुकेनं व्याकुळ आहेत, त्यांना अन्न मिळत नाही। अशा या खऱ्या परिस्थितीकडं मोदींनी पाहावं। राम हा इथला सर्वांचा आहे, हिंदू आणि मुस्लिमांचा राम आहे। राम राम आम्ही साधेपणानं म्हणतो, मात्र रामाचं महत्त्व भाजपवाले नष्ट करतायत असा टोला त्यांनी लगावला। गोविंद पानसरे यांच्या खुनावरही ॲडव्होकेट सरोदे यांनी जाहीरपणे भाष्य करत पानसरेंचा खून करणारे हात मोकाट फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं। पूर्वी आम्ही आजीचा बटवा ऐकून होतो, मात्र कोल्हापुरातील एका आजीच्या घरातून प्रक्षोभक पत्रकं काढली जात आहेत। या आजीच्या घरात काय चालतं हे पोलिसांनी जाऊन पाहावं असं आवाहन ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी जाहीर सभेत केलं।
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारे हे जे हात आहेत, चेहरे आहेत, त्यांच्या मागचा सडलेला मेंदू आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. यांना आपण ओळखायला पाहिजे. एक आजीचा बटवा म्हणून गोष्ट होती. त्या आजीच्या बटव्यातून अनुभवसिद्ध पद्धतीने, शहाणपणावर आधारित, त्याला विजडम असं म्हणतो आपण, लोकांसाठी काहीतरी आपल्या नातवांसाठी, पिढीसाठी पुढच्या देण्याची प्रक्रिया आजीच्या बटव्यातून व्हायची. ते नॉलेज शेअरिंग होतं. मी ऐकलं इथे कोल्हापुरामध्ये एक आजीचं घर आहे जिथून वाईट वाईट प्रकारचे संघाचे पत्रकं छापून वाटले जातात. पोलिसांना माझं नम्र आव्हान आहे, ते आजीचं घर कोणतं आहे तिथं जाऊन पहा काय सुरू आहे. इथे जर संघ विचारसरणी अशा प्रकारे वाढवली जात असेल तर ही विषवल्ली आपल्याला उखडून टाकली पाहिजे. दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी यावेळी बोलताना जिल्ह्यातील दोन्ही खासदार आता निवडून येणार नाहीत, कोल्हापूरला बट्ट्या लावून हे दोघे भाजपमध्ये सामील झालेत अशी टीका करून महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याची शपथ घेऊया असं आवाहन केलं. भाजपपासून घटनेला धोका आहे. फॅसिझमचा आपणाला पराभव करायचा आहे. सत्तेसाठी भाजप काहीही करेल. आता घटना देखील बदलली जाईल. त्यामुळं भाजपला हद्दपार करूया असं आवाहन त्यांनी केलं. कॉम्रेड गिरीश फोंडे आणि कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी वीरपत्नी हेमलता संग्राम पाटील आणि वीर माता सावित्री शिवाजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित होत्या. या सभेला लोकांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती. सभेला माजी आमदार राजीव बाबा आवळे, सरोज पाटील, ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, व्ही.बी. पाटील, उमा पानसरे यांच्यासह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.